नमस्ते मंडळी, आज आपण आषाढी एकादशी निमित्त भरलेली मिरची करणार आहोत आणि ही अगदी सोप्या पद्धतीची कुरकुरीत मिरची आहे। तर इथे आपण घेतलेल्या आहेत ह्या फिक्या मिरच्या, ह्या जाड मिरच्या असतात आणि ह्या खूप फिक्या असतात। त्याच्यामुळे आपण ह्या अशा पद्धतीच्या मिरच्या घ्यायच्या आहेत। ह्या मिरच्या आपण अशा मधून याला चिरा मारून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे। आता ह्या मिरच्या ना एकदम फिक्या असतात, म्हणजे काही तिखट नाही राहत, त्याच्यात थोडेफार बिया असतात, ते सुद्धा आपण काढून टाकायचे आहेत। आणि ह्या भरलेल्या स्टफ केलेल्या मिरच्या अगदी छान कुरकुरीत राहतात आणि टेस्टला तर अगदी छान लागतात। म्हणजे अगदी उपवासाकरता काही वेगळी रेसिपी म्हणून तुम्ही ही ट्राय करू शकतात आणि साबुदाणा खिचडीसोबत तुम्ही हिला शेअर करू शकतात। इथे मी स्टफिंग बनवण्याकरता बटाटे घेतलेले आहेत। हा बटाटा मी पहिले शिजवून घेतलेला होता आणि थंड करून घेतलेला। आता आपल्याला अशा पद्धतीच्या बारीक किस्तीने किसून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे तिन्ही बटाटे आपल्याला बारीक किस्तीने किसून घ्यायचे, म्हणजे कुठेही याचे चंक्स राहता कामा नये। आपल्याला स्टफिंग व्यवस्थित तयार करता येईल। इथे सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची आणि आल्याचा खुडा, थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं। इथे थोडं जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे 1.5 चमचे, 1.5 मोठा चमचा टाकलेला आहे मी। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। इथे बटाटे मी 3 घेतले होते, त्या हिशोबाने मी इथे 1.5 मोठा चमचा कूट टाकलेलं होतं। आता आपल्याला पूर्ण हे एकत्रित करून घ्यायचं आहे आणि आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण आपल्या ज्या चिरा मारलेल्या मिरच्या होत्या त्याच्यामध्ये आपण पूर्ण स्टफिंग अगदी व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे आणि इतक्या मस्त लागतात ना ह्या मिरच्या। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, काहीतरी वेगळी उपवासानिमित्त। तर ह्या अशा प्रकारे मिरच्या पूर्णपणे भरून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा करून एक एक करून तुम्ही मिरच्या भरू शकतात आणि ह्या मिरच्या भरून तुम्ही अशा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला लागतं तेव्हा तुम्ही याला डीप फ्राय करू शकतात। जेवढ्या हव्या तेवढं तुम्ही गरम गरम तळा, बाकीच्या तुम्ही नंतर सुद्धा गरम गरम तळू शकतात। हे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या मध्ये हे स्टफिंग भरायचं आहे। आता आपल्याला इथे स्टफिंग भरून झाल्यानंतर एक स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये डीप करून मिरचीला फ्राय करायची। इथे मी 1 वाटी, म्हणजे 1 पेक्षा थोडीशी कमी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 2 मोठे चमचे भगरचं पीठ घेते। थोडंसं मीठ टाकायचं आहे, बस दुसरं काहीच लागणार नाही, फक्त भगरचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ आणि थोडंसं मीठ। आता आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून आपण याची अशी थोडीशी अशी मीडियम अशी स्लरी तयार करायची आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। अशा पद्धतीने ज्या प्रकारे आपण मिरचीची भजी बनवतो ना साधी बेसन पिठाच्या, त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। हे बघा तुम्ही पाहू शकताय, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, म्हणजे अगदी मिरची चारही साईडने अशी कोट झाली पाहिजे। आता लगेचच आपण इथे तेल गरम करायला ठेवलं तुम्ही पहिलेच। आता आपण लगेचच आपल्या बॅटरमध्ये ह्या मिरच्या घोळवून यांना डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। अगदी कुरकुरीत लागतात आणि आत बाहेरचं जे आवरण आहे ना ते खूपच छान लागतं। हे राजगिऱ्याचं पीठ आणि भगरीचं पीठ आहे ना, तुम्ही याला वरईचं पीठसुद्धा म्हणू शकता भगरीच्या पिठाला। त्याच्यामध्ये डीप करून आपल्याला अशा मिरच्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। गरमागरम तेलात सोडून अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय। दुसरे पण तुम्हाला मी तळून दाखवते। आता हे भगरचं पीठ टाकल्यामुळे ना थोड्या वेळाने हे घट्ट होऊन जातं, तर परत आपल्याला पातळ करायची गरज नाही आहे। आपण लगेचच याच्यामध्ये मिरच्या टाकून तळू शकतो आणि अगदी हळूवारपणे टाकायचे। आपल्याला ह्या मिरच्या ना उलटायच्या नाही आहेत। थोडा वेळ झाला की त्यानंतरच एक साईड झाल्यावरती दुसरी साईड आपल्याला उलटवायची, एवढं मात्र लक्षात ठेवा, म्हणजे उलटताना जास्त घाई करू नका। आता ह्या मिरच्या आपल्या मस्तपैकी कुरकुरीत तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत आणि याचं टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे। हे बघा आपल्या मिरच्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि अगदी आवरण पण याचं छान क्रिस्पी असतं आणि टेस्टी लागतं। इथे तुम्हाला मी एक मिरची तोडून पण दाखवली आहे। अगदी छान आपलं स्टफिंग पण याच्यामध्ये मस्त आहे, आलूचं भरलेल्या बटाट्याचं मस्त स्टफिंग आहे आणि वरतून अगदी क्रिस्पी असं याचं कोटिंग तयार झालेलं आहे आणि टेस्टला तर खूपच छान बनले होते ह्या मिरच्या। तर तुम्हीसुद्धा आषाढी एकादशी निमित्त ह्या मिरच्या नक्की बनवून बघा आणि साबुदाण्यासोबत ही रेसिपी नक्की तुम्ही तुमच्या घरच्यांना शेअर करा आणि खायला घाला। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।